अजित पवार यांच्या निधनानंतर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनाही अश्रू अनावर झालेत। अजितदादा गेले आणि आबांच्या कुटुंबात पुन्हा एकदा पोकळी निर्माण झाली आहे। आबांच्या पश्चात अजितदादा हे पाटील कुटुंबियांसाठी आधारवड होते, पण आता यापुढे वडीलधारी म्हणून अजितदादांचं मार्गदर्शन लाभणार नाही अशी भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे। आधी आबा आणि नंतर वडीलधारे अजितदादाही सोडून गेले, त्यामुळं पाटील कुटुंबियांच्या नेमक्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। खरं तर वडीलधारे होते अजितदादा तुमच्यासाठी, आबांनंतर त्यांनी तुमची जबाबदारी घेतली होती, पालकत्व स्वीकारलं होतं, मात्र आज दादा पण नाही आहेत। आम्ही खूप वयाने लहान होतो, मी आणि माझी भावंड, त्यामुळं आबा अचानक गेल्यामुळं आम्ही सगळेच खूप खचलेलो होतो। तेव्हा धीर द्यायचा जो एक वडीलधारी व्यक्तीचं जे हे असतं, आधार असतो, तो आधार माननीय दादांनी आम्हाला त्यावेळेस दिला होता। म्हणजे आमच्या शिक्षणाच्या बाबतीत असू देत गोष्टी, कुठं ॲडमिशन पुढचं घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, माझ्या लग्नाची जबाबदारी, ज्या आई-वडिलांची मुलीचं लग्न म्हणजे ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते, ती जबाबदारी मला वडिलांची कुठंही जाणीव होऊ नये, त्या अशा पद्धतीनं माननीय दादांनी माझं लग्न ठरवण्यापासून ते पूर्ण त्याचं नियोजन करण्यापासून सगळं माझ्या लग्नाचं माननीय अजितदादांनी बघितलं। जे वडील गेल्यानंतर जी मनात पोकळी तयार झाली होती, ती आज कुठंतरी परत तयार झाली। आता यापुढे जेव्हा जाल बारामतीमध्ये तर अजितदादा नसतील ही भावना नक्कीच मनामध्ये खंत करून असणार। नक्कीच खंत करून असणार, कारण काल मी जेव्हा गेले, नेहमी कामामध्ये असणारी व्यक्ती निचपीत त्या हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली पाहून धाडस झालं नाही। दादांचं काम हे सगळीकडं आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर कामाच्या माध्यमातून असू दे, दादांनी जी विजनरी दृष्टिकोनातून उभा केलेल्या संस्था असू देत, बाकीच्या समाजसेवेच्या दृष्टिकोनातून उभा केलेल्या संस्था असू देत, त्या सगळ्या बघताना नक्कीच दादांची पोकळी ही भासणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।